Good morning, students. Today we discuss solve problem number 5 of admission of partner. First, I read the problem. The following is the balance sheet of Madhuri and Manisha sharing profits and losses in the ratio of 3:2 as on 31st March 2019. Balance sheet as on 31st March 2019. Liabilities. Capital account Madhuri 80,000, Manisha 1 lakh, sundry creditors 60,000, bills payable 10,000. Then assets, building 72,000, plant and machinery 60,000, stock 48,000, debtors 42,000 less RDD 2,000, outer 40,000. Bank 20,000, furniture 10,000. Then on 1st April 2019, Mohini is admitted on the following terms. First, she is to pay rupees 1 lakh as her capital and rupees 40,000 as her share of goodwill. The new profit sharing ratio is to be 5:3:2. The assets are to be revalued as under: building rupees 1 lakh, plant and machinery rupees 48,000. Then RDD to be increased up to rupees 4,000. The old partners decided to retain half of the amount of goodwill in the business. And last, sundry creditors should be revalued at rupees 66,000. Give revaluation account, capital accounts and balance sheet of new firm. आता हा पूर्ण प्रॉब्लेम तुम्हाला इथे विचारलेला आहे. आतापर्यंतचे प्रॉब्लेम नंबर 4पर्यंत कसे होते की रिव्हॅल्युएशन ऑफ प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, देन प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, देन गिव्ह जर्नल एंट्रीज, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होते. ओके. नाव in this problem we have to prepare revaluation account, capital accounts and balance sheet of new firm also. ओके. तर आता आपण बघूया. तुम्हाला तर टेक्स्टबुकमध्ये सॉल्व करून दिलेलं आहे, पण ते तिथे बघितल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोड्याशा प्रिंटिंग मिस्टेक्स पण आहेत आणि दुसरी गोष्ट लगेच तुम्हाला अंडरस्टँड होणार नाही, कारण का इथे या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला वी हॅव टू कॅल्क्युलेट सॅक्रिफाईस रेशो. ओके. तर आता आपण बोर्डवरती बघूया. प्रॉब्लेम मी सॉल्व केलेला आहे बोर्डवरती, तो तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगते. ओके. बघा आता बोर्डवरती इथे तुम्हाला दिसते का बघा. रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवलेलं आहे, देन बँक अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे, तिथे एक छोट्या स्पेसमध्ये वर्किंग नोटसुद्धा केले मी, आणि फायनली बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019. अशा पद्धतीने मी एक छोटासा बोर्ड आहे माझ्याकडे आणि त्याच्यावरती मी सगळे प्रॉब्लेम्स, सगळे अकाउंट्स आहेत ते ड्रॉ केलेत. जरा हँडरायटिंग छोटं आहे, बघा जरा. तर बघा आता मी प्रॉब्लेम परत एकदा पोस्टिंग करूया आपण. प्रॉब्लेममध्ये दिलेले आहे ते त्याच्यामध्ये बघा. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ माधुरी अँड मनीषा शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. 3:2 हा काय आहे, त्यांचा ओल्ड रेशो आहे. ओके. लक्षात ठेवायचं, सुरुवातीला जो रेशो दिलेला असतो तो त्यांचा ओल्ड रेशो असतो, म्हणजे जे ओल्ड पार्टनर्स आहेत तर त्यांचा रेशो आहे 3:2. देन बॅलन्स शीटवरून आता आपण काय करायचं, ॲट ए टाईम सगळे अकाउंट्स आहेत ते आधी ड्रॉ करून घ्यायचे. कशा पद्धतीने सोडवायचं आहे बघा. पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन अकाउंट एक 7-8 लाईन्सचं ड्रॉ करायचं, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एक ड्रॉ करायचं, त्यानंतर छोटंसं एक कॅश किंवा बँक जे काय दिलं असेल ते कॅश बँक अकाउंट एक ड्रॉ करायचं, अँड फायनली एक 10 ते 12 लाईन्सची एक बॅलन्स शीटसुद्धा ड्रॉ करायची. पण त्यासोबतच वर्किंग नोट जे आहे तर ते तुम्हाला तिथे दाखवायचं आहे. आणि वर्किंग नोटचा जो रेफरन्स आहे तर तो जर तुम्ही प्रॉब्लेममध्ये दाखवलात तर त्याचं तुम्हाला जास्त म्हणजे चांगलं होईल, की एखाद्याला समजा चांगले मार्क्स मिळवायचे असतील अकाउंटमध्ये तर त्याला ते वर्किंग नोट जर का तुम्ही त्याचा रेफरन्स दिला आणि वर्किंग नोट प्रॉपर केली तर ते एक्झामिनर आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले मार्क्स त्याच्यामध्ये देऊ शकतो. ओके. तर पहिल्यांदा बघा आपण काय करायचं. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे ॲडमिशनचा, फार काही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. ओके. तर पहिल्यांदा काय करायचं, आपण बॅलन्स शीट दिलेली असते ओल्ड बॅलन्स शीट प्रॉब्लेममध्ये, तर त्या बॅलन्स शीटच्या आधी आपण लॅबिलिटी साईडचं काय करायचं, पोस्टिंग करून घ्यायचं.
सगळे अकाउंट आहेत ते ॲट ए टाईम ड्रॉ करून घ्यायचं आणि ॲट ए टाईम पोस्टिंग करायचं. एक एक अकाउंटमध्ये पोस्टिंग करायचं नाही. तर बघा आता पहिलं आहे कॅपिटल अकाउंट्स. इथे थोडं बुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे, त्या अमाऊंट सगळं वरती गेलेले आहेत. तर त्या काय करायचं आहे, मोहिनीच्या समोर 80,000 यायला पाहिजेत. तर बघा आता माधुरीच्या समोर 80,000 आणि मनीषाच्या समोर 1,00,000 असा अमाऊंट यायला पाहिजे. त्या थोड्या प्रिंटिंग मिस्टेकने वरती गेलेल्या आहेत. तर बघा आता कॅपिटल अकाउंट्स माधुरी 80,000, मनीषा 1,00,000. कॅपिटल अकाउंटचं पोस्टिंग आपण कुठे करतो, तर पार्टनर्स. बघा इथेच आहे आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इथे बघू शकता तुम्ही, हे बघा हे आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे. पर्टिक्युलर्स इथे शॉर्टमध्ये लिहिले माधुरी, मनीषा अँड मोहिनी. पर्टिक्युलर्स माधुरी, मनीषा अँड मोहिनी. तुम्ही पूर्ण लिहायचं आहे हां. त्यानंतर बघा आता कॅपिटलचं पहिल्यांदा पोस्टिंग करूया. कॅपिटल अकाउंट माधुरी 80,000, मनीषा 1,00,000. त्यांचं बॅलन्स दिलेलं आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन माधुरीच्या कॉलममध्ये 80,000, मनीषाच्या कॉलममध्ये 1,00,000 अँड मोहिनीच्या कॉलममध्ये डॅश. पहिलं पोस्टिंग झालं, समजलं सगळ्यांना. त्यानंतर बघा सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स कुठे येतात, तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला, बरोबर ना. इथे लिहिलं सन्ड्री क्रेडिटर्स. पण आता ॲडजस्टमेंट असतील तर त्यांना टिक करून घ्यायचं आपलं काम राहिलं. तर पहिल्यांदा ॲडजस्टमेंटला टिक करून घ्या. बघा आता ॲडजस्टमेंटमध्ये काय दिले त्यांनी, असेट्स रिव्हॅल्यूड दिलेले आहेत, बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी. त्यानंतर डेटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे RDD. त्यानंतर गुडविलवरती आहे आणि क्रेडिटर्सवरती पण ॲडजस्टमेंट आहे. ओके. तर क्रेडिटर्सची अमाऊंट काय करायची, मी ॲडजस्टमेंट असेल तर इनरच्या कॉलममध्ये लिहायची. इथे एक तुम्ही सेपरेट असा इनरचा कॉलम तयार करा. सन्ड्री क्रेडिटर्स 60,000 लिहिले मी. ओके. त्यानंतरचं पोस्टिंग बघा, बिल्स पेएबल दिलेले आहेत 10,000. हे बघा बिल्स पेएबल लॅबिलिटी साईड, बॅलन्स शीटची लॅबिलिटी साईड, बिल्स पेएबल 10,000. ओके. ॲडजस्टमेंट नाही म्हणून डायरेक्ट आउटरला लिहिलं. त्यानंतर बघा आता असेट साईड प्रॉब्लेममध्ये असेट साईड बिल्डिंग 72,000. बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून बघा असेट साईडला बिल्डिंग लिहिलं पहिल्यांदाच. हे बघा इथे जागा कमी आहे म्हणून मी इथे काय केलं, जागा कमी असल्यामुळे मी काय केलं, इथं बिल्डिंग 72,000 BLDG लिहिले, बिल्डिंग 72,000. ओके. त्यानंतर बघा प्लांट अँड मशिनरी 60,000. प्लांट अँड मशिनरीवरती पण ॲडजस्टमेंट आहे. प्लांट अँड मशिनरी 60,000 इनरला लिहिलेले आहेत. त्यानंतर स्टॉक 48,000. स्टॉकवरती ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून मी स्टॉकची अमाऊंट येते डायरेक्टली 48,000 आउटरला घेतली. ओके. त्यानंतर डेटर्स 42,000. हे बघा सन्ड्री डेटर्स 42,000 आधी लिहून घ्या. RDD लिहा, फक्त अमाऊंट आहे ते आधी लिहू नका, ते आपण ॲडजस्टमेंटमध्ये बघूया. त्यानंतर बघा नंतरचा आयटम आहे बँक. बँक म्हणजे काय, आपण इथे डायरेक्ट असेट साईडला लिहायचं नाही आहे, तर आपण सेपरेट काय करायचं, बँक अकाउंट आहे ते ओपन केलं आहे. बघा इथे हे बँक अकाउंट आहे. तर बँक अकाउंटचा बॅलन्स नेहमी डेबिट बॅलन्स असतो म्हणून बँकचा बॅलन्स किती दिलेला आहे 20,000 म्हणून इथे लिहिलं बघा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000. त्यानंतरचं लास्ट आयटम आहे प्रॉब्लेममध्ये फर्निचर. फर्निचर कुठे येतं, असेट साईडला. इथे लिहिले बघा फर्निचर 10,000. ओके. ॲडजस्टमेंट नाही म्हणून डायरेक्ट आउटरला घेतलं. तर अशा पद्धतीने काय केलं, ही सगळी बॅलन्स शीट जी दिलेली आहे ओल्ड बॅलन्स शीट, तर त्याचं आपण पोस्टिंग करून घ्यायचं. कॅपिटल्स, त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, त्यानंतर मग असेट सगळे. ओके. तर त्याचं पोस्टिंग कसं करायचं ते समजलं सगळ्यांना. त्यानंतर आता आपण बघूया ॲडजस्टमेंट. ऑन 1 एप्रिल 2019 मोहिनी इज ॲडमिटेड ऑन द फॉलोइंग टर्म्स. नवीन पार्टनर जो आहे तर त्याचं नाव काय आहे, मोहिनी, बरोबर. तर मोहिनी म्हणून कधी ॲडमिट झाले, 1 एप्रिल 2019. म्हणून ही जी डेट आहे ना 1 एप्रिल, ती बॅलन्स शीटला द्यायची. ही आपली न्यू बॅलन्स शीट आहे. ओके. हे नवीन फॉर्मची बॅलन्स शीट आहे आणि त्यामुळे बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019, 31 लिहायचं नाही. ओके. त्यानंतर बघा शी इज टू पे ₹1,00,000 ॲज हर कॅपिटल. तिने 1,00,000 रुपीज कॅपिटल आणलेले आहे. काय करणार आपण, पोस्टिंग पहिलं कॅपिटल आणलं, याचा अर्थ कुठे पोस्टिंग करतो आपण, इथे बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट, बरोबर ना, बाय बँक अकाउंट. आणि तिने कॅपिटल किती आणलेलं आहे 1,00,000. ते 1,00,000 कोणाच्या कॉलममध्ये लिहिले, मोहिनीच्या कॉलममध्ये, माधुरी अँड मनीषाच्या कॉलममध्ये डॅश. ओके. तिने कॅपिटल आणलं, लक्षातच ठेवायचं. तिने कॅपिटल प्रत्येक प्रॉब्लेममध्ये नवीन पार्टनर येताना कॅपिटल आणतच असतो, बरोबर ना. मग इथे कॅश किंवा बँक
जो बॅलन्स दिलेला असेल आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्यानुसार इथं नाव लिहायचं बाय बँक अकाउंट आणि तिच्या कॉलममध्ये लिहिले 1 लाख. ओके. त्यानंतर अँड 40,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल. त्यानंतर तिने 40,000 रुपये काय केलेले आहेत, गुडविलचे आणलेले आहेत. 40,000 गुडविल आणलेले आहे. तर आता आपण गुडविल काय करतो, त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो, बरोबर ना. ओल्ड पार्टनर्सचा रेशो किती आहे, सुरुवातीला दिलेला होता 3:2. पण या प्रॉब्लेममध्ये लक्षात ठेवा की ओल्ड रेशो पण दिलेला आहे आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो पण दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये, बरोबर ना. जी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे न्यू रेशो 5:3:2. मग जर का ओल्ड रेशो आणि न्यू रेशो असं दोन्ही रेशो दिलेले असतील तर आपल्याला काय करावं लागतं, सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करायला लागतं. कशासाठी, तर हे गुडविल आहे ते ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपल्याला सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करायला लागेल. नाहीतर मग आपण ओल्ड रेशोमध्ये जर का डिस्ट्रीब्यूट केलं तर 3:2 म्हणजे इक्वल येतील का, तर नाही येणार, बरोबर ना. मग आता हे जे गुडविल आहे जे डिस्ट्रीब्यूट केलेले आहे ते सॅक्रिफाईस रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. मग आता सॅक्रिफाईस रेशो कसा काढायचा, सुरुवातीला मी तुम्हाला रेशो न्यू रेशो वगैरे शिकवले, बरोबर ना. तर इथे बघा, तिथे कॉर्नरला इथे दिसते का तुम्हाला वर्किंग नोट केले. OR याचा अर्थ काय, ओल्ड रेशो, तो किती आहे 3:2. NRचा अर्थ काय, न्यू रेशो, तो किती आहे 5:3:2. मग बघा आता सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. दिसते का बघा सगळ्यांना, ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. मग माधुरीचा शेअर किती आहे बघा 3:5. याचा अर्थ 3:2 आहे ना ओल्ड रेशो, म्हणजेच ओल्ड रेशो किती येणार 3+2. याचा अर्थ किती 3/5 मायनस न्यू रेशो किती आहे तिचा 5:3:2 म्हणजे 5 + 3 8 + 2 10, बरोबर ना. 10 झाले. म्हणजे किती झालं, पहिला आहे तो माधुरीचा म्हणजे 5/10. मग बघा 3/5 मायनस 5/10 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर किती आलं 3 10 किती आले 30 मायनस 5 5 25 डिवायडेड बाय 5 10 50. ओके, इज इक्वल टू 5/50 इज इक्वल टू 1/10, बरोबर ना. डिव्हिजन करून बघितलं तर तुम्हाला कळेल 1/10 आलेलं आहे. त्यानंतर मनीषाचं किती आलं बघा 2/5. हा काय झाला तिचा ओल्ड रेशो, बरोबर ना. 3:2 म्हणजेच किती 2/5 हा ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो किती आला तिचा 3/10. परत तसंच क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं आणि त्याचा पण रेशो किती आला 1/10. मग बघा आता माधुरीचा पण आला 1/10, बघा मी टेक केलं आहे. त्यानंतर मनीषाचा पण किती आला 1/10. याचा अर्थ काय झाला 10 सिमिलर आहेत म्हणजे 1:1. म्हणून SR म्हणजेच काय, सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू 1:1 म्हणजेच काय इक्वल आहे, बरोबर ना. त्यांचं सॅक्रिफाईस रेशो कसा आलेला आहे, इक्वल आलेला आहे. म्हणून इथे बघा गुडविलचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. तिने जे 40,000 जे आणले मोहिनीने ते काय केले आपण त्यांच्या 1:1 रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केले. सॅक्रिफाईस रेशोमध्ये किती आला 1:1. याचा अर्थ 20,000 बरोबर ना, इक्वली डिस्ट्रीब्यूट केले. ओके. तर आता हे आपण बँकचं जे कॅपिटल आणलं त्याचं पोस्टिंग इथे केलं, गुडविल आणलं ते काय केलं ओल्ड पार्टनर्सनी त्यांच्या सॅक्रिफाईस रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतलं. ओके. तर आता आपण काय करायचं, हे गुडविल आणि हे कॅपिटल ह्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार आहे, आपलं बँक अकाउंट आहे. तर बँक अकाउंटचे इथे पहिल्यांदा लिहिलं बघा, पहिलं बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहिलं होतं आपण 20,000. त्यानंतर लिहिले टू माधुरीज कॅपिटल अकाउंट 1 लाख. तिने जे कॅपिटल आणलं ना हे 1 लाख, इथे बँक लिहिलेलं आहे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक म्हणून बँक अकाउंटच्या डेबिटला काय येणार टू माधुरीज हिचं नाव काय आहे मोहिनी. हां, तिथे टू मोहिनीज कॅपिटल अकाउंट 1 लाख. ओके. त्यानंतर बघा गुडविल आहे 40,000, त्याची एंट्री केली टू गुडविल अकाउंट 40,000. हे काय केलं मी, त्याचं डबल पोस्टिंग इथे केलेलं आहे. त्यानंतरची ॲडजस्टमेंट आहे द न्यू प्रॉफिट शेअरिंग इथे दिलेलं आहे रेशो. त्यानंतर द असेट्स आर टू बी रिव्हॅल्यूड ॲज अंडर. असेट्स रिव्हॅल्यूड झालेले आहेत. बिल्डिंग 1 लाख, बिल्डिंगची अमाऊंट बघा किती होती 72,000 होती, ती 1 लाख झालेली आहे. याचा अर्थ काय झालेला आहे 28,000 काय झालेले आहेत ॲप्रिसिएशन आहेत. इन्क्रीज झाल्याचा अर्थ म्हणजेच काय ॲप्रिसिएशन, डिक्रीज झाले तर डेप्रिसिएशन. म्हणून ॲड ॲप्रिसिएशन हे पूर्ण लिहायचं आहे. ॲड ॲप्रिसिएशन 28,000 आणि आउटरला किती आले बिल्डिंगची अमाऊंट 1 लाख, बरोबर ना. आता हे 28,000 काय झालेले आहेत असेटमध्ये इन्क्रीज झाले. इन्क्रीज झाले तर कुठे लिहितो आपण
डिक्रीज इन असेट असेल तर डेबिटला, इन्क्रीज इन असेट असेल तर कुठे लिहितो आपण क्रेडिट साईडला, बरोबर ना. मग बघा आता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथं लिहिलेलं आहे बाय बिल्डिंग अकाउंट 28,000. कळलं. डिक्रीज असेल तर डेबिट, इन्क्रीज असेल तर क्रेडिट, म्हणून बाय बिल्डिंग अकाउंट 28,000. ओके. त्यानंतर बघा प्लांट अँड मशिनरी ₹48,000. प्लांट अँड मशिनरीची किती व्हॅल्यू आहे बघा. प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू आहे 60,000. प्रॉब्लेममध्ये बघा इथे 60,000 व्हॅल्यू होती, तर ती काय झालेली आहे 48,000 झाली. म्हणजे आउटरला 48,000 यायला पाहिजेत. म्हणजेच काय करायला लागेल आपल्याला, लेस डेप्रिसिएशन 12,000 डेप्रिसिएशन लेस केले की आउटरला 48,000 येतील. आता प्लांट अँड मशिनरी असेट आहे आणि असेट काय झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे, म्हणजेच काय कमी झाले, बरोबर. मग डिक्रीज इन असेट असेल तर कुठे येणार, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्लांट अँड मशिनरी, आणि कितीने डिक्रीज झालेलं आहे 12,000. ओके. इथे बघा 12,000 दिसत आहेत, हे बघा दिसत आहेत. ओके. प्लांट अँड मशिनरी 12,000. त्यानंतर नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी झालं, बिल्डिंग झालं. त्यानंतर काय सांगितलं, RDD इज टू बी इन्क्रीज्ड अप टू ₹4,000. RDD काय केलेले आहे बघा, प्रॉब्लेममध्ये किती दिलेले होते 2,000, आणि आता काय सांगितलं त्याने 4,000पर्यंत इन्क्रीज करा अप टू 4,000. म्हणजे आपल्याला लेस किती करावे लागतील 4,000. म्हणून सन्ड्री डेटर्समधून लेस RDD 4,000 लेस केले, आउटरला किती आले 38,000. ओके. आता हे 4,000 आपल्याला लिहायचे आहेत का तिथे, तर नाही. आधी 2,000 दिलेले होते, आता कितीने परत इन्क्रीज 4,000. याचा अर्थ काय, आणखीन 2,000ने RDD इन्क्रीज झालेली आहे. म्हणजेच काय झालं, सन्ड्री डेटर्स तेवढे काय होणार आहेत, कमी होणार आहेत, बरोबर ना. मग डिक्रीज इन असेट असेल तर कुठे येणार, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या, बघा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD 2,000, बरोबर ना. 2,000 आधीचे होते आणि आता परत 2,000, म्हणजेच किती झाले, इथे लिहिताना आपण 2,000च लिहायचे, टू RDD 2,000. ओके. बघा दिसतंय तिथे. त्यानंतर द ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू रिटेन हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल इन द बिझनेस. काय सांगितलं बघा, इथे तुम्हाला हे सेंटेन्स आहे ते थोडंसं असं फिरवून दिलेलं आहे. काय सांगितलं, द ओल्ड पार्टनर्स म्हणजेच कोण, माधुरी अँड मनीषा, डिसाइडेड टू रिटेन हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल इन द बिझनेस. हाफ अमाऊंट म्हणजे टोटल गुडविल किती आहे 40,000, बरोबर ना. टोटल गुडविलची अमाऊंट किती आहे 40,000. तर ह्याच्यापैकी त्यांनी काय सांगितलं, हाफ अमाऊंट जी आहे, म्हणजेच किती 40,000च्या हाफ किती होतात, तर 20,000 त्यांनी बिझनेसमध्ये ठेवली. याचाच अर्थ काय झाला रे, की त्यांनी 20,000 बिझनेसमध्ये ठेवली. याचा अर्थ 20,000 त्यांनी काय केलेली आहे, रिटर्न ऑफ केलेली आहे, काढून घेतली. रिटर्न ऑफचा अर्थ काय, त्यांनी काढून घेतलेली आहे तेवढी अमाऊंट. म्हणजेच किती 20,000 अमाऊंट काढून घेतली. ती परत सॅक्रिफाईस रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करावी लागेल. जेव्हा गुड्स विथड्रॉन केली जाते, विथड्रॉन बाय पार्टनर, तेव्हा जर्नल एंट्री काय होते, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, बरोबर ना. तिने आणलं असेल तेव्हा क्रेडिटला येतं, त्याने काढून घेतलं तेव्हा कुठे येणार आहे ते डेबिट साईडला. म्हणून इथे लिहिले बघा टू बँक अकाउंट आणि 20,000 अमाऊंट, बरोबर ना. हाफचा अर्थ किती 20,000. म्हणजे त्यांनी दोघींनी 10,000 काय केलेली आहे, विथड्रॉन केलेली आहे, काढून घेतलेली आहे. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट, माधुरीच्या कॉलममध्ये 10,000, मनीषाच्या कॉलममध्ये 10,000 आणि मोहिनीच्या कॉलममध्ये डॅश. ओके. आता बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू बँक, म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिटला बघा बाय माधुरीज कॅपिटल अकाउंट 10,000, बाय मनीषाज कॅपिटल अकाउंट 10,000. डबल पोस्टिंग, बरोबर ना, डबल एंट्री केली मी. इकडे डेबिटला म्हणून इकडे क्रेडिटला, बँक अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलं माधुरीज कॅपिटल अकाउंट 10,000, मनीषाज कॅपिटल अकाउंट 10,000. ओके. त्यानंतर आता लास्ट आपल्याला दिलेलं आहे, सन्ड्री क्रेडिटर्स शुड बी रिव्हॅल्यूड ॲट ₹66,000. सन्ड्री क्रेडिटर्स काय आहे, लायबिलिटी. बघा लायबिलिटी 60,000 होते, ते 66,000 झालेले आहेत. रिव्हॅल्युएट किती झाले 66,000. याचा अर्थ काय झालं, इन्क्रीज झालेले आहेत 6,000, म्हणून प्लस इन्क्रीज 6,000 आणि मग आउटरला 66,000 येणार, बरोबर ना. आता इन्क्रीज इन लायबिलिटी कुठे येणार, इन्क्रीज इन लायबिलिटी कुठे येतात, तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. बघा इथे डेबिट साईडला दिसते का, डेबिट साईडला बघा सन्ड्री क्रेडिटर्स 6,000. ओके.
रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला इन्क्रीज इन लॅबिलिटी सन्ड्री क्रेडिटर्स 6000. ओके, अशा पद्धतीने इथे प्रॉब्लेम सगळं आपला पोस्टिंग करून झालेलं आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन जे दिले आहेत ॲडजस्टमेंट त्याचंसुद्धा आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण वन बाय वन काय करायचे प्रॉब्लेम्स आहेत ते टॅली करून घ्यायचं. पहिल्यांदा कोणता प्रॉब्लेम टॅली करायचा तर रिव्हॅल्युएशन अकाउंट. ओके, रिव्हॅल्युएशन अकाउंट बघा इथे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या बघा डेबिट साईडला इथे तुम्हाला प्लांट अँड मशिनरी, RDD, सन्ड्री क्रेडिटर्स एवढे आयटम होते. म्हणजे किती 12,000 प्लस 2,000 प्लस 6,000 म्हणजे किती झाले 20,000 बरोबर. बाय बिल्डिंग अकाउंट क्रेडिट साईडला किती होते 28,000 बरोबर. मग 28,000मधून 20,000 गेले किती प्रॉफिट आला आपला 8,000 प्रॉफिट आला बरोबर. तो 8,000 प्रॉफिट आहे तर तो काय केलेला आपण इथे 8,000 प्रॉफिट आहे तो इथे आपण काय केलं 3:2 हा रेशो आहे तो त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केला बरोबर. मग तो किती आला 4,800 अँड 3,200. तर अशा पद्धतीने आपण काय केलं हे 8,000 अमाऊंट आहे तर हे तुम्ही इनरला दाखवलं आणि आउटरला 8,000 लिहिलं तरीसुद्धा चालू शकतं. मग आता बघा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू माधुरीज कॅपिटल अकाउंट, टू मनीषाज कॅपिटल अकाउंट. मग याचं सेकंड पोस्टिंग कुठे येईल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट ब्रॅकेटमध्ये रिव्हॅल्युएशन प्रॉफिट माधुरीच्या कॉलममध्ये 4,800 आणि मनीषाच्या कॉलममध्ये 3,200 आणि मोहिनीच्या कॉलममध्ये डॅश. ओके, त्यानंतर बघा त्यानंतर 2 नंबरचं आपण जे टॅली करणार आहोत अकाउंट ते कोणतं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर त्याच्यामध्ये बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचं काय केलेलं आपण क्रेडिट साईड नेहमी आधी टोटल करायची. क्रेडिट साईड त्याच्यामध्ये मोठी असते म्हणून बघा मोहिनीच्या कॉलममध्ये 1 लाख आहेत 1 लाख लिहिले. मनीषाच्या कॉलमची टोटल केली ती किती आली 1,23,200. त्यानंतर माधुरीच्या कॉलमची टोटल केली ती किती आली 1,04,800. त्यानंतर आता डेबिट साईड करूया आपण. इकडे मोहिनीच्या कॉलममध्ये काहीच नव्हतं. आता काय लिहिलं आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन बरोबर ना. हा बॅलन्स इथे जो बॅलन्सिंग फिगर आपण फाइंड आउट करणार आहोत तर त्याचं नाव काय दिलं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. मोहिनीच्या कॉलममध्ये काहीच नव्हतं म्हणजे इथे लिहिले 1 लाख. त्यानंतर मग इकडे माधुरीची टोटल किती मनीषाची टोटल किती होती 1,23,200. त्याच्यातून ही डेबिटची टोटल काय केली मायनस केली 10,000 मग किती आले 1,13,200. त्यानंतर माधुरीच्या कॉलमची टोटल किती होती 1,04,800. त्याच्यामधून परत डेबिट साईडची 10,000 मायनस केले किती आले 94,800. आणि अशा पद्धतीने दोन्ही साईड आपल्या काय झालेल्या आहेत टॅली झालेले आहेत. मग आता हा जो कॅरीड डाऊन बॅलन्स आहे तो आपण कुठे लिहिणार तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट्स माधुरी 90 बघा माधुरीच्या किती होती 94,800 तेच इकडे लिहिले मी. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट्स माधुरी 94,800, मनीषा 1,13,200 अँड मोहिनी 1 लाख. ओके, हा कॅपिटलचा बॅलन्स आहे तो आपण इथे बॅलन्स शीटला लिहून घेतला. आता त्यापूर्वी बॅलन्स शीट टॅली करायच्या आधी आपल्याला काय करावं लागेल तर बँक अकाउंट आहे ते टॅली करायला लागेल. ओके, मग बघा आता बँक अकाउंटच्या डेबिटला 20,000 1,40,000 किती झाले 1,60,000 झाले. इकडे किती होते आपले 10,000 10,000 20,000 होते. 1,60,000 मायनस 20,000 म्हणजेच किती आले तर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 1,40,000. ओके, आणि अशा पद्धतीने दोन्ही साईड आहेत त्या काय झाल्या टॅली झाल्या. तर बघा आता हा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन जो बॅलन्स आहे तो आपण कुठे घेणार तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला बरोबर बँक लिहिलं आणि इथे 1,40,000 अमाऊंट लिहिली. तरी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत तर तिथे काय करतात बँकचा डायरेक्ट बॅलन्स देतात. तर आपल्याला डायरेक्ट बॅलन्स कुठून आला हा आपल्याला कळण्यासाठी आपण काय करायचं छोटंसं बँक अकाउंट आहे ते प्रिपेअर करायचं. ओके, मग आता बँकचा बॅलन्स लिहिला मी इथे आणि आता सगळा प्रॉब्लेम पण आपला टॅली करून झालेला आहे. पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन अकाउंट त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट देन बँक अकाउंट आणि फायनली बॅलन्स शीट. आता आपण लॅबिलिटी साईडची टोटल केली ती किती आली 3,84,000 आली. असेटची टोटल केली ती सुद्धा किती येते 3,84,000. आणि अशा पद्धतीने काय झालेलं आहे इथे आपला प्रॉब्लेम आहे तो टॅली झालेला आहे. तर तुम्हाला बोर्डला हा तुम्हाला 10 मार्क्ससाठी हा प्रॉब्लेम विचारला जाणार आहे. ओके, तर त्यासाठी काय करा हे चारही अकाउंट्स आहेत ते नीट बघून घ्या. त्यानंतर
रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल, सॅक्रिफाईस रेशो कधी कॅल्क्युलेट करायचा आहे, तर जेव्हा ओल्ड रेशो आणि न्यू रेशो असे दोन्ही रेशो जर का प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेले असतील तर तेव्हा आपल्याला सॅक्रिफाईस रेशो आहे तर तो कॅल्क्युलेट करून घ्यावा लागतो. ओके, तर थोडा प्रॉब्लेम समजून घ्या आणि ह्याच्या पुढचे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही स्वतःहून किंवा इंडिपेंडेंटली सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, बाय.